अर्जुन विषाद केवळ युद्धातील दुःख नाही, तर तो मानवी अंतःकरणाचा आरसा आहे. अर्जुन रणांगणावर उभा आहे, पण खरं युद्ध बाहेर नाही, ते त्याच्या मनात सुरू झालेले आहे. कर्तव्य आणि करुणा, धर्म आणि ममता यांच्यात तो फाटलेला आहे. अर्जुनाचा विषाद हा पापभयातून नव्हे, तर अहंकाराच्या विरघळण्यामुळे जन्मतो. मी मारणार, मी जिंकणार हे भाव गळून पडतात आणि त्यातून तो शरणागतीकडे झुकतो. म्हणूनच हा विषाद अज्ञानाचा नाही, तर ज्ञानाचा उंबरठा आहे. आजच्या युगातही आपण अर्जुनच आहोत. करिअर विरुद्ध कुटुंब, सत्य विरुद्ध सुरक्षितता, मूल्य विरुद्ध फायदा. आपल्या मनात रोज कुरुक्षेत्र उभे राहते. जबाबदाऱ्या आहेत, पण निर्णय घ्यायला मन धजावत नाही. विषाद टाळू नका, त्याला समजून घ्या. तो योग्य मार्गदर्शनाकडे नेतो. कर्तव्य टाकून पळ काढणं उपाय नाही, आणि भावनेच्या भरात निर्णय घेणं ही धर्म नाही. अर्जुनाप्रमाणेच जेव्हा मी कमी होतो आणि विवेक जागा होतो, तेव्हाच योग्य कृती जन्माला येते. म्हणूनच अर्जुन विषाद योग आजही शिकवतो. मनाचा संघर्ष हा कमकुवतपणा नसून योग्य निर्णयाची सुरुवात आहे.